ओम श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत राजस्थानच्या पवित्र भूमीत इंटाली खेडा नावाचं एक लहानसं गाव आणि तिथे या गावात उभं राहिलं एक मोठं आध्यात्मिक केंद्र, श्री क्षेत्र शिवपुरी दत्त मंदिर. या पवित्र स्थळामागे आहेत एक थोर गुरुताई सुगंधेश्वर. त्यांचं नाव आहे कल्पनाताई यशवंत त्रिवेदी. शिवाचे आणि दत्तात्रेयांची उपासना अधिक दृढ व्हावी, भक्तांना एक दिशा मिळावी या उद्देशाने गुरुताईंनी इंटाली खेड्यात या दत्त मंदिराची स्थापना केली. या मंदिराला सद्गुरू श्री गुळवणी महाराजांचा आशीर्वाद लाभला. गुरूंच्या नावानेच हे स्थान पुढे वामन दत्त मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. या मंदिरातील श्री दत्ताची मूर्ती सुरेख, तेजस्वी आणि भक्तांच्या मनात आपुलकी निर्माण करणारी आहे. मंदिरात आजही सकाळ संध्याकाळ पूजा, आरती, जप नित्यनेमाने होतो. प्रसंगी होमवनी केले जाते. मंदिराच्या गर्भगृहात गुळवणी महाराजांची तस्वीर आहे, जी भक्तांना गुरुकृपेची सतत जाणीव करून देते. 1982 साली या पवित्र स्थळाला आणखी एक दिव्य आयाम मिळाला. शेजारीच अष्टभुजा अंबामातेची मूर्ती स्थापन करण्यात आली. सोबतच अन्नपूर्णा नावाचं स्वयंपाकघर सुरू झालं, जिथून सेवा आणि करुणेचा सुगंध दरवळू लागला. शिवपुरीचं महत्त्व हळूहळू संपूर्ण राजस्थानात पसरलं. हे केवळ देवस्थान राहिलं नाही, तर हे एक सेवा केंद्र बनलं. कारण दत्तभक्ती म्हणजे फक्त देवपूजा नव्हे, दत्तभक्ती म्हणजे माणसाच्या जीवनातील दुःख दूर करणं, त्यांच्या गरजांकडे लक्ष देणं. म्हणूनच या केंद्रातून अनेक सामाजिक उपक्रम सुरू झाले. भारत सरकारद्वारे मान्यता असलेलं हे सेंटर पब्लिक स्कूल चालवण्याची योजना सुद्धा इथे सुरू झाली. प्रसादे मामा यांचं हॉस्पिटल उभारणीच्या मार्गावर आहे. उद्योग भवन, कार्यशाळा आणि भविष्यात एक वृद्धाश्रम सुरू करण्याचा विचार आहे. इथे अध्यात्म आणि समाजसेवा आता हातात हात घालून चालतात. लोकांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती याला समान महत्त्व दिलं जातं. जसं वासुदेवानंद सरस्वती आणि रंगावधूत महाराजांनी गुजरातमध्ये दत्तभक्तीचा प्रसार केला, तसंच गुरुताई सुगंधेश्वरांनी राजस्थानच्या भूमीत दत्तभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. गुजराती भाषेत श्री गुरुचरित्र एकनाथ जोशी यांनी आणलं आणि भक्ती अधिक लोकांपर्यंत पोहोचली. आज श्री क्षेत्र शिवपुरी दत्त मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, ते आहे श्रद्धेचं केंद्र, सेवेचं माध्यम आणि मानवतेचा संदेश देणारं स्थान. दत्तकृपा, गुरुकृपा आणि सेवाभाव यांचा संगम म्हणजेच श्री क्षेत्र शिवपुरी दत्त मंदिर आणि गुरुताई सुगंधेश्वर. गुरुताई सुगंधेश्वरांबद्दल एक सांगायचं विशेष म्हणजे की त्या जिथे असायच्या, त्यांचं अस्तित्व जिथे असायचं तिथे गुलाबाचा सुगंध पसरलेला असायचा, म्हणून त्यांना गुरुताई सुगंधेश्वर हे नाव पडलं. आहे की नाही चमत्कारिक? ओम श्री गुरुदेव दत्त.